राज्य शासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाअंतर्गत विविध शासकीय योजना आणि सवलती यांचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे। पन्हाळा तालुक्यात 7 मंडल परिक्षेत्रामध्ये हा उपक्रम होणार आहे, अशी माहिती पन्हाळच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिली आहे। राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू केलंय। या अभियानाची अंमलबजावणी 18 फेब्रुवारीपासून सुरू आहे। पन्हाळा तालुक्यात 7 सज्जे असून कोडोली सज्जापासून या अभियानाला सुरुवात होतीये। या अभियानाची पूर्वतयारी म्हणून पन्हाळच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी पन्हाळा तालुक्यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संबंधितांची बैठक घेतली। या बैठकीदरम्यान उपस्थित असलेल्या मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल, ग्रामसेवक, सरपंच सदस्य यांना या अभियानासंदर्भात सूचना केल्या। या अभियानामध्ये जिवंत सातबारा, लक्ष्मी मुक्ती योजना, सर्व प्रकारचे जातीचे आणि उत्पन्नाचे दाखले, सामाजिक अर्थसहाय्य योजना, बळीराजा पाणंद रस्ते योजना, त्याचबरोबर शासनाच्या इतर विभागाच्या म्हणजे कृषी विभागाची गोपीनाथ मुंढे अपघात योजना, खतं, बी बियाणं योजना तसंच राज्य वीज वितरण कंपनीची PM सूर्यघर योजना यांसारख्या अन्य योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। या अभियानाच्या पूर्वतयारीची सूचना बैठकीत देण्यात आली। 14 मार्च रोजी कोतोली इथंही हे अभियान पार पडणार आहे। त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा असं आवाहन पन्हाळच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केलंय। राजस्व अभियान जे 7 तारखेला कोडोली मंडळामध्ये होणार आहे, तर त्या कार्यक्रमाचं नियोजन करणं, त्याचबरोबर या राजस्व अभियानांतर्गत ज्या शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी आपण इथं करणार आहे, त्या योजना सर्व नागरिकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवायच्या आहेत त्याचं नियोजन करणं, यासाठी आज आम्ही इथं पूर्वनियोजित बैठक ठेवलेली आहे। पण त्या सर्व विभागांच्या योजना इथं एका छताखाली राजस्व अभियानांतर्गत आपण सर्व लाभार्थ्यांना वाटप हे 7 तारखेला करणार आहोत। माझे सर्व तालुक्यातील नागरिकांना आव्हान आहे की आपण या राजस्व अभियानाचा सर्वांनी चांगल्या प्रकारे फायदा घ्यावा आणि त्यासाठी आवश्यक जर काही आपल्याला योजनांमध्ये काही लाभार्थी म्हणून व्हायचं असेल तर सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळेत करावी। बैठकीला पंचायत समिती सदस्य मोहन चोपडे, मंडल अधिकारी अरुण कांबळे, कोडोलीचे उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील, अमरबाबा पाटील उपस्थित होते।